एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राळेगाव महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाची संयुक्तपणे रेती तस्करी धडक कारवाई। रेती तस्करी करणारा एक ट्रॅक्टर जप्त। दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 6:30 वाजेच्या सुमारास मौजा रामतीर्थ तालुका राळेगाव येथील वर्धा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला। रामतीर्थ तालुका राळेगाव व मौजा कापसे तालुका हिंगणघाट या दोन्ही तालुक्यांच्या सीमावर्ती भागात होणाऱ्या वाळू चोरीवर कारवाई करण्यासाठी तालुका राळेगाव व तालुका हिंगणघाट येथील महसूल व पोलीस प्रशासनातर्फे संयुक्तरित्या मोहीम राबवण्यात आली। राळेगावचे तहसीलदार अमित भोईटे, राळेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्री मालते व अलीपूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेलोंडे यांनी नियोजन करून पथक तयार केले। यावेळी नदीपात्रातून अमित भोंगे राहणार रामतीर्थ यांचा वाळू चोरी करणारा एक ट्रॅक्टर पकडून जप्त करण्यात आला। सदरचा ट्रॅक्टर तहसील कार्यालय राळेगाव येथे जप्त करून ठेवण्यात आला आहे। सदर कारवाईसाठी राळेगावचे तहसीलदार श्री अमित भोईटे यांचे सोबत राळेगाव पोलीस स्टेशनचे PSI श्री बेलखडे, मंडळ अधिकारी MD साणक, ग्राम महसूल अधिकारी बंडू तिरणकर, सौरभ चांदेकर, निलेश देवळे, प्रांजू खांडे तसेच अलीपूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अजय गोसे व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद डडमल हजर होते। मुख्य संपादक विनोद माहुरे सह राळेगाव तालुका अरुण जोमडे।